जन्माला आल्यावर आपल्याला सुखाची अनुमती घ्यायची असेल तर एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. का वारी केली पाहिजे? कारण आता तुम्हाला जगातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र मी दाखवतो. आपल्या गावातच आहे. रामकृष्णारी माऊली पबला जायला आणि बाटली घेऊन बसायला मित्र तर भरपूर भेटतील, पण वारीला नेणारे मित्र फुल हवेत. रामकृष्णारी माऊली आता सकाळी बघू शकता 7 वाजता तर आपला अभिषेक चालू आहे. आता लवकरच आपली वारीला सुरुवात होणार आहे, कारण की कंटिन्यू 2-3 दिवस पाऊस कंटिन्यू पडत आहे. माझी सासरवाडी म्हणजे आमचा पनवेल मार्ग तिथे लागतो. पनवेल मार्गाला भरपूर पाणी साचलेलं आहे. आता ऊन वारा पावसाचा सामना आहे, पण कशाची चिंता नाही. आता आपली वारीला सुरुवात होणार आहे. दर्यासागर आणि आई एकविराचा आभार मानतो आणि पांडुरंगाचं की आपल्याजवळ समुद्र असल्या कारणाने आपल्या वर्सोवा गावात पाणी वगैरे काय साचत नाही आणि आपण इथे सुरक्षित राहतो. कितीही पाऊस पडू दे आपल्याला कसलीही चिंता होत नाही. हे पांडुरंगाचं आणि आई एकविराचं आपण आभार मानतो आणि आपण आता वारीला आपण सुरुवात करूया लवकरच. आता अभिषेक आपला चालू आहे, तुम्ही बघू शकता. शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. हरी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सकहारी नाथ अनाथांचा विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला, विश्व रूप तू अनंत भक्तवत्सला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. रामकृष्णारी माऊली आपला आता अभिषेक झालेला आहे. आता वारीला आपली सुरुवात होणार आहे. आता आपले बावटे लावायचे आपल्याला, म्हणजे आता आपल्याला वेळ न वाया जाण्याकरता आपण ग्रुप बनवलेले आहे. 4 लोक सिनेमादेव मंदिरात जातील, असे 4 सर्व आपले वारकरी निघाले. सर्व देवांकडे ते बावटे लावतील, बघू शकता हे वाले. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आता आमची डोंगरी गलीची पहिलीच पंढरपूरची वारी आहे, ती सुखात जावो. कारण की जन्माला आल्यावर सुखाची अनुमती घ्यायची असेल तर एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. जन्माला आल्यावर आपल्याला सुखाची अनुमती घ्यायची असेल तर एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. का वारी केली पाहिजे? कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, सुका लागे कायसी तळमळ तरी तो जाई पंढरीशी एक वेळ. सुख काय असते हे जाणून घ्यायचं असेल ना, तर माऊली एकदा तरी पंढरीची वारी करा. रामकृष्ण. तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर. मी मोनिक चिखले. आज आहे माझी 3री वारी आणि आपल्या गल्लीची पहिली वारी. ही आनंदात जावो, सुखाने जावो, हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आता आपण वारीला आता सुरुवात होत आहे. आता सर्वजण आपण एक प्रकारचे कपडे घालून
मस्तपैकी मिरवणूक काढूया आणि आपल्या मसानदेवी मंदिरात जाऊन मसानदेवी मातेचं, गणपती बाप्पांचं आणि आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करूया आपल्या वारीला. रामकृष्ण हरी. दर्शन देवा स्वर्ग सुख शांतीचा मिळतो मेवा. तुझ्या महाद्वारी घेता दर्शन देवा स्वर्ग सुख शांतीचा मिळतो मेवा. कृष्णारी माऊली, आता आमचा टेम्पो भरलेला आहे, बॅग्या वगैरे भरलेल्या आहे. आता आपण घरी जाऊ, थोडंसं काय डालभात वगैरे का असेल तर ते नाश्ता वगैरे करून वारीला सुरुवात करू. आणि आम्ही आता 4-4 2-2 जणं असं जाऊन देवाकडे बावटे मांडलेले आहे. तर आता तुम्हाला जगातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र मी दाखवतो. आपल्या गावातच आहे, ते सगळीकडेच असतं. ते आता तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. तुम्हाला जगातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र दाखवतो. रामकृष्ण हरी. शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला. रामकृष्ण हरी. जसं मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जगातील सर्वात मोठं तीर्थक्षेत्र दाखवते. आता गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेतलं आणि गणपती बाप्पा तुम्हाला माहिती आहे बुद्धीचा राजासुद्धा आहे. तर त्यांची ट्रिक वापरून मी सुद्धा तीर्थक्षेत्र तुम्हाला दाखवतो, ते म्हणजे आईवडील. आता सर्व देवांकडे मला आज जाता नाही आलं. ग्रुप करून आम्ही देवांकडे गेलो आणि बावट्याने नारळ मांडले. तर पूर्ण गावात यावर्षी जाता नाही आलं, ते म्हणून आपल्या आईवडिलांच्याच फेऱ्या मारतो, म्हणजे सर्व देवांचं दर्शन होऊन जाईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता वारीला सुरुवात होत आहे. आता तुम्ही पण आमच्यासोबत वारीला या, कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. तुम्हाला सुद्धा असं वाटेल की मी स्वतः सुद्धा वारी करतो आहे. रामकृष्ण हरी. भेटूया आता पुढचे. आता मिरवणुकीला भेटूया. सध्या आपल्या नातेवाईकांना भेटून घेऊया. रामकृष्ण हरी. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाले. आता आपण वारी आनंदाची करूया आणि भरपूर मजा करूया आणि तुम्हाला पण दाखवूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कपलं. रामकृष्ण हरी. अमरनाथ ट्रॅफिक जॅम बघायला जायला. जय श्रीराम.
हरी हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बरोबर साइड की साइड रामकृष्ण हरी जय देवी हिंगलाई महासत्ता भवानी वेसाव्याची रक्षक तू आदिशक्ती करुणामयी जय देवी हिंगलाई महासत्ता भवानी वेसाव्याची रक्षक तू आदिशक्ती करुणामयी तुझ्या चरणी भक्तीचा दिवा अखंड ही जळे दुःख भवरोग हरावे तुझ्या कृपेने सारे फळे तुझ्या चरणी भक्तीचा दिवा अखंड ही जळे दुःख भवरोग हरावे तुझ्या कृपेने सारे फळे शिवशंभूची वामांगी त्रिनेत्री रूपधारिणी दुष्टांचा तो नाश करी भक्तांचे दुःख वारिणी शिवशंभूची वामांगी त्रिनेत्री रूपधारिणी दुष्टांचा तू नाश करी भक्तांचे दुःख वारिणी सिंहासनावर विराजे तेज तुझे अपार अनंत रूपे तू धारी तूच जगाचा आधार सिंहासनावर विराजे तेज तुझे अपार अनंत रूपे तू धारी तूच जगाचा आधार सिंहासनावर विराजे तेज तुझे अपार अनंत रूपे तू धारी तूच जगाचा आधार सिंहासनावर विराजे तेज तुझे अपार अनंत रूपे तू धारी तूच जगाचा आधार जय जय अंबे हिंगलाई तू शक्ती स्वरूपिणी भक्तांच्या हाकेला येसी धावून ये करुणामयी जय जय अंबे हिंगलाई तू शक्ती स्वरूपिणी भक्तांच्या हाकेला येसी धावून ये करुणामयी मधुर बल्ला रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली माऊली, पबला जायला आणि बाटली घेऊन बसायला मित्र तर भरपूर भेटतील, पण वारीला नेणारे मित्र पुण्य लागतं. मागच्या जन्माचं पुण्य लागतं ही वारी भेटायला आणि असे वारकरी मित्र भेटायला. रामकृष्ण हरी. माझे मित्र आलेले, माझी माऊली. कालपासून चालू झालेली वारी ही वेसावधू पंढरपूर पदयात्रा काल निघाली ती मांडवी गल्ली कोळी संस्था, त्यांना हार्दिक शुभेच्छा. ते आज पनवेलला प्रस्थान करतील. तसेच आजचे सोमवारी डोंगरी गल्ली तरुण मंडळ निघत आहे, प्रस्थान करत आहे पंढरपूर पायी. तसेच या मंडळामध्ये आमचे जीवलग मित्र मोनीश चिखले जात आहे, त्याला सर्वाला आम्ही सर्वजण आलो. त्याला हार्दिक शुभेच्छा देतो का तुमचा पुढचा प्रवास सुखी वाटो आवडे. मला आपला मंडळी गोरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गणपती बाप्पा मोरया. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जीवन जगता जगता या जीवाला पांडुरंगाचा अर्थ कळावा. जीवन जगताना या जीवाला पांडुरंगाचा अर्थ कळावा. पांडुरंग म्हणता म्हणता आयुष्याचा शेवट व्हावा. चुका होण्याआधी हातूनच नाव अंतरी त्याचा यावा. तोच अंतरी तोच बाहेरी मायबापात तोच दिसावा. जीवन जगताना या जीवाला पांडुरंगाचा अर्थ कळावा.